एकाकी पण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारातही असताना पोरकं वाटणं हे एकाकीपण. एकाकी पटलं तर मनसोक्त रडावं. अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात ना आणि दिसेनासे होतात, तसाच माणूसही हलका होतो आणि आकाशाजवळ पोहोचतो. बोलणाऱ्या माणसाला जिथं सुरक्षित वाटतं ना, त्याला कुटुंब म्हणतात. कधी कधी आयुष्यात इतकं एकटं वाटतं, तर कधी एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्याचं हरवणं, सापडणं, हुरहुर वाटणं हे सगळं भावविश्व स्वतंत्र असतं. जीवनाच्या अनंत प्रवासात कितीतरी लोक भेटतात. काही माणसं आयुष्य इतकं सुगंधी करून जातात की जगावं वाटतं, आणि काही जण इतकं निराश्रमय वातावरण करतात की त्यांचा वावरही नकोसा वाटतो. नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची जवळची मैत्रीण श्वेता. आज मी तुमच्या मनातलं बोलणार आहे. लग्न करताना घरातली माणसं निवडणे कधी आपली चॉईस असते, कधी नाही. चॉईस आपली असो किंवा नसो, बऱ्याचदा आपल्याला आयुष्याच्या वाटेवर घरातल्यांचा त्रास जाणवतो. हे फार स्वाभाविक आहे. आपण स्त्रिया फार गुंततो या संसारात. आपलं घर, आपली माणसं सगळं आपलं आपलं समजून करू लागतो. जीव गुंतवतो, वेळ देतो. नवीन नवीन सगळं छान असतं. नवीन नाती, नवीन सवयी, खाणे पिणे, नवीन रुटीन, सगळंच नवीन. फारच क्वचित असतील अशा ज्यांचे लग्न झाल्यावर काहीही बदलत नाही. नवं पहिल्या वर्षामध्ये सणवार, नातेवाईकांकडे जाणे, भरपूर छान छान नवीन गोष्टी होतात. आपली जीवाभावाची माणसे सोडून आल्यावर नवीन घरात मिळालेल्या प्रेमाने आपण अखंड बुडून आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा आपला चालू करतो. वेळेनुसार माणसांच्या स्वभावाच्या, सवयींच्या घड्या उलगडू लागतात. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर आपल्याला माहीत असला ना, तरी जगावेगळी समस्या जेव्हा उभी राहते, त्या प्रसंगी तो माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही. मग चालू होतो अपेक्षांचा प्रवास, तक्रारी, भांडणे, तिरस्कार आणि मानसिक त्रास. खरं तर निराशा तेव्हा जास्त येते जेव्हा आपला माणूस आपली साथ देत नाही. बऱ्याचदा आपण चुकीचे नसूनही कडू शब्द आपल्याला बोलले जातात. आपल्याला खोटं ठरविलं जातं, चुकीचं दाखविलं जातं. अशा वृत्ती माणसांच्या अजूनही आहेतच. शिक्षणाने बरेच कुटुंब लिबरल झाले असले तरी जुन्या रूढी परंपरा, सून ती सूनच, भुसकटलेले विचार हे अजूनही अनेक घरांमध्ये दिसून येतात. न बोलता होणारे अत्याचार अजूनही अनेक स्त्रियांच्या वाटेला आहेत. मला मान्य आहे, लोकांच्या अशा वृत्ती अजूनही आहेत समाजामध्ये. उगाचच घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे, रागराग करणे, आपल्याला चार चौघात नावं ठेवणे. त्यांच्याकडे ही कला अवगत असते की दुसऱ्याला चुकीचे दाखवून स्वतःला बरोबर ठरविणे. अशा माणसांमध्ये आपण राहत असू तर काय करायचं? मला माहीत आहे, खूप राग येतो, निगेटिव्हिटी येते, सोडून द्यावे वाटते, सहन करावे लागते. कितीही दुर्लक्ष केले तरी पुन्हा दिवसाची सुरुवात तशीच होते. कालांतराने आपणही तिरस्कारात, रागाने बोलू लागतो. आपलाही स्वभाव तसाच होतो. काही बायका भावनाप्रधान असतात. त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला, दोनापैकी काहीतरी एक होतं. काही बायका गप्प बसतात, मनातल्या मनात कुडतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाबळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात. तर या उलट काही बायका चिडून उठतात, सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात. या बायका एकेकाळी भावनाप्रधान होत्या हे खरं वाटत नाही. ही चुकीची लोक आपले संस्कारसुद्धा काढतात वेळोवेळी आणि आपल्याला आपणच स्वतःला विसरून गेलो आहोत असं जाणवू लागतं. आणि हा मानसिक त्रास काही केल्या संपत नाही. असं वाटतं जसं एखाद्या चक्रव्यूहमध्येच अडकलो आहोत. तुम्हाला माहिती, आकाशा जेवढं विशाल मन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये असते. खरं तर कोणताही माणूस 100% टाकाऊ नसतो आणि कोणताही माणूस 100% आदर्श नसतो. तरीही प्रत्येक राक्षसात एक देवदूत आणि देवदूतात एक राक्षस असतो.
स्वतःला चांगलं म्हणवून घेण्याचा प्रयत्न करणं सगळ्यांचाच चालू असतो. ते कोणाचं दिसून येते किंवा कोणाचे नाही, हे कटू असलं तरी सत्य आहे. खरं तर अंत आणि एकांतपेक्षा माणूस एकांताला जास्त घाबरत असतो. आणि या सगळ्या चक्रामध्ये आपण एकटे नको पडायला अशी भीती आपल्यातही कुठे ना कुठे असतेच. मग काय करावं? सर्वात जास्त जवळची माणसेच आपल्याशी तरेवाईक जरी वागत असली तरी आपल्याला आयुष्य त्यांच्यासोबतच घालवायचे आहे. समोरची व्यक्ती कितीही चुकीची वागली तरी तिला बदलू शकतो का आपण? नाही ना. आपण बदलू शकतो तर ते फक्त स्वतःला. मग आपण दुसऱ्याला बदलण्याचे प्रयत्न का करत असतो? मग ती व्यक्ती जशी आहे तसं तिचे सहन करून सोडून द्यायचे का तिला? नाही, मी असं नाही म्हणत आहे. पण जर आपण समोरच्या व्यक्तीला बदलू नाही शकत तर तिला आहे तसं स्वीकारून माफ तर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल, हे सांगणे सोपे आहे, किती मानसिक त्रास होतो माझे मला माहिती. मला माहीत आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तुमच्या मानसिक त्रासाची कदाचित मी कल्पनाही करू शकत नाही. पण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला हवे तसे स्वीकारतो ना, तेव्हा बरेच प्रश्न सुटतात. माझ्या बाबतीत हा अनुभव मला चांगला आलेला आहे. प्रत्येक व्यक्ती ही लहानाची मोठी वेगवेगळ्या वातावरणात, संस्कारात, जीवनाच्या अनुभवांनी तयार झालेली असते. ती व्यक्ती तशी असण्यामागे बरीच कारणे असू शकतात. कालांतराने स्वतःमध्ये बदल करणे हा निसर्गाचा नियम आहे, मान्य आहे. पण काही व्यक्ती नाही बदलत, ते तसेच राहतात. मग आपण त्यांना बदलायचं का? तर नाही. आपण यासाठी जन्म घेतलाच नाही आहे की आपण दुसऱ्याला बदलू. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट चुकीच्या वागणाऱ्या लोकांना बरोबर करणे हे आहे का? नाही. आणि जरी आपण हे उद्दिष्ट हाती घेतले तरी त्यातून आपल्याला सुख समाधान मिळणार आहे का? एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुधं सिद्धांतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि हे सहज सोप्या पद्धतीने एका रात्रीत असं होईल आणि कोणी एका रात्रीमध्ये आपल्या म्हणण्यावरून बदलेल असं होणार नाही. प्रयत्न करून बघा. तुम्ही कदाचित हे प्रयत्नसुद्धा केले असतील. कारण आपण दुसऱ्यांना बदलण्याचे प्रयत्न करतच असतो. पण काय होतं? हाती येते ती निराशा. आपण समोरच्या व्यक्तीला बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या समोरच्या व्यक्तीवर 1% फरक झालेला नसतो. उलट आपण तिथे पूर्ण लक्ष दिल्यामुळे आपलाही मानसिक त्रास वाढतो आणि त्या व्यक्तीचाही. कधीकधी तर आपणही त्या व्यक्तीसारखे वागू लागतो. कारण जिथे फोकस करू ते वाढतच जाते. हाच तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. या तक्रारी, तिरस्कारात आपण स्वतःचा पीस ऑफ माइंड डिस्टर्ब करून घेत असतो. एकदाच मिळते ना आयुष्य, आणि त्यातली कित्येक वर्ष आपण यातच घालवतो. का? तुम्ही माझ्या जवळच्या मैत्रिणी आहात म्हणून सांगते. प्रत्यक्ष आयुष्यात माझ्या जास्ती कोणी मैत्रिणी नाही. असतील तर त्या हातावर बोटे मोजण्या इतक्या. मी पाहिलंय बरेचदा या मैत्रिणींच्या गप्पांमध्ये माझी सासू अशी, माझ्या सासरचे असे, हेच उनं दुनं दुखणं तासन तास गिरवणं चालू असतं. मान्य आहे की मनातल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं, मनात दाबून ठेवू नका. पण किती बोलायचे ना? तोच वेळ जर आपण स्वतःला बदलण्यात घालवला तर किती सुंदर गोष्टी आहेत करण्यासारख्या. बागेत चालायला जाणे, व्यायाम करणे, गाणी ऐकणे, छान पुस्तकं वाचणे, पॉडकास्ट ऐकणे, संगीताची जर आवड असेल तर ते करणे, सायकलिंग करणे, एखादा खेळ आवडत असेल तर तो खेळणे, जिमला जाणे. जेवढं सांगू तेवढं कमी आहे करण्यासारखं.
आता तर मी हे सुद्धा ऐकलं आहे की या बायकांचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा असतो गॉसिपिंग करण्याचा. काय तर म्हणे इन्स्टंट अपडेट्स, आज सासूने असं केलं आणि तसं केलं. काय करतो आहे आपण? ज्या संगतीत राहू तेच वाढत जाईल ना. अमुक कोणाला सांगितलं कुणाविषयी तक्रार, तर आपल्याला विश्वास आहे का ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्याबद्दल काही जाऊन सांगणार नाही, आपल्याला जज करणार नाही? आहे का आपल्याला विश्वास? उलट अशा स्त्रिया एकीकडून ऐकून दुसरीकडे सांगत असतात. बऱ्याचदा आपण लोकांना आपले प्रॉब्लेम्स दुखणे सांगतो ना, तेव्हा 80% लोक आपल्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे म्हणून आनंदी असतात. आणि त्याच लोकांना आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं आहे असं सांगून बघा बरं. फार क्वचित, अगदी 20% लोकच अशी असतात जे दुसऱ्यांच्या आनंदात खरंच मनापासून आनंदी होतात. मग आपण या सगळ्यामध्ये का पडायचे? का आपल्या दुखण्यांना बाजार करायचा? कोणी आपल्याकडे दुर्लक्ष जर करत असेल ना, तर या गोष्टीलाही आपण दुर्लक्षच केलं पाहिजे. आपले सुंदर जीवन आपण का दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचे कंट्रोल करण्यासाठी? आणि दुसऱ्याचेही आयुष्य आपण का कंट्रोल करायचे? आपला सेल्फ कंट्रोलच ठरवतो की चुकीच्या वागणाऱ्या लोकांचा, परिस्थितीचा किती आपण त्रास करून घ्यावा. खूप सुंदर गोष्टी आहेत ना करायला, त्या करूयात की मग. मस्त हसूयात, नाचूयात, जगूयात की मनासारखं. वाटलं ना कधी एकाकी, तर मनसोक्त रडून पण घेऊ. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते. मान्य आहे मला. पण आयुष्यामध्ये कधी ना कधी कुठल्या तरी गोष्टीचा मनस्ताप होणे हे स्वाभाविक आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, तर कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम कधी अस्तित्वाचाच नसतो. पण तरीही आपण गणिताच्या उत्तरासारखं आयुष्याकडून अपेक्षा करतो आणि जास्त दुःख स्वतःला करून घेत असतो. आणि कुठे ना कुठे आपल्या वागण्यावरून इतरांनाही दुःख देत असतो. सगळे कागद सारखेच असतात. जर का त्याला अहंकार चिटकला तर त्याचं सर्टिफिकेट होतं. आपल्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव हाच आपला गुरु समजायचा. कारण प्रचितीचं झगझगीत तेजोवलय त्याच्या पाठीशी उभं असतं. आणि माहिती का, तंत्रावरती फक्त यंत्रच जिंकता येते. आणि हे मन जिंकण्यासाठी आहे ना, मंत्र सापडावे लागतात. आपलं आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट पण नाही किंवा रेल्वेचे रुळही नाहीत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसलेलं असतं असंच काहीतरी. कुठलीही परिस्थिती असू दे, कुठलीही व्यक्ती असू दे, आपण मस्त राहायचं, छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतात ना बहरताना, मग आपणही बहरायचं. का त्रास करून घ्यायचा दुसऱ्यांच्या विचारांचा, वागण्याचा? नाही, त्रास नाही करून घ्यायचा. आपणच संघर्ष टाळू शकलो तर. तडा गेलेल्या काचेचे भांड्याचे जर दोन्ही तुकडे झाले, तर त्यातून पाणी जरी नाही पिता आलं तरी त्यात फुलं तर ठेवता येतात ना. खरं सांगू ना, ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती असते ना, तो कुणालाही आवरत बसत नाही. म्हणूनच दुसऱ्यांना बदलण्याचे प्रयत्न सोडून आपण आपल्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, आपलं जीवन अजून सुंदर कसं करू शकतो, आपल्याला काय काय शिकण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये आपला वेळ कसा देऊ शकतो, आपले प्रॉब्लेम्स आपण कसे सॉल्व करू शकतो, आपण छान मस्त भरभरून कसं जगू शकतो ना, तिथे फोकस करायला हवा. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे आणि त्याचं तुम्हाला उत्तर हवं आहे. मी त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.